अरे बाबो, आज आम्हाला हे काय पाहायला भेटलं? तर सकाळी सकाळी कोणीतरी समृद्धी महामार्गावर मेंढ्या चरायला सोडल्या होत्या, त्याच्यामुळेच हा रोड ढसळत असेल अशी माझी शंका. नंतर वावरात गेलो, सोयाबीन काढायला लेबर येणार होता. ज्या सोयाबीनला पाणी बरोबर हिरवं केलं तिची आज वाळायची वाट पाहतो. स्वार्थी मनुष्य. सोयाबीन गोळा करून झाली होती, सोयाबीन घरी आणली आणि वाळायला टाकून दिली, कारण शेंग जरी वाळली होती पण दाना वाळला होता. बाल मजदुरी गुन्हा आहे, पण याच्या अंगात याच्यापेक्षा मोठा किडा आहे, म्हणून त्याला पण कामाला बिलगून दिले. थोडीफार सोयाबीन विकून वाघांनी पैसे मोकळे करून घेतले होते आणि वाघ आता माज करायला मोकळा झाला. संध्याकाळी कोजागिरीचं नियोजन वाघांनी स्वतःकडे घेतलं. दूध तापायला ठेवून सगळे येडे लुडो खेळत होते. याला हारायची सवय नव्हती म्हणून हे एकटंच खेळत होतं. कधी दूध पाहायला नव्हतं. अशा पद्धतीने काही लांबून दूध प्यायला येलो. बिहारी लोक बरे 90 पेत्या असे दूध पित होते. दुसऱ्या दिवशी आपल्या ट्रॉलीचं पंक्चर काढायला गेलो. हा तोच पंक्चरवाला आहे ज्याने KGF मधल्या रॉकीच्या गाडीचं पंक्चर काढलं होतं आणि विरासत मध्ये याला बडी आम्मा दिली होती. पैशाचा योग्य वापर केला पाहिजे असं ऐकलं होतं, पण आज पाहायला पण भेटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सोयाबीन काढायला मशीन आलं होतं आणि त्याच्यावर खूप छान असा संदेश दिला होता.